कोकणातील जनतेसाठी जीवनवाहिनी मानला जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रखडलेला आहे। माझ्या पाठीमागे आपण दृश्य पाहू शकताय की विकासाच्या गप्पा, घोषणांचा पाऊस, डेडलाईन आणि आश्वासनांची मालिका सुरू असताना प्रत्यक्षात मात्र महामार्गाचे अनेक टप्पे आजही अपूर्ण अवस्थेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कोकणवासियांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या नेमकी कधी संपणार। या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले तेव्हा कोकणवासियांमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती। मुंबईपासून गोव्यापर्यंतचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल असा विश्वास नागरिकांना देण्यात आला होता। परंतु प्रत्यक्षात वर्षानुवर्षे कामाची गती मंदावलेलीच दिसते। जमीन संपादन, ठेकेदारांचे प्रश्न, निधीची अडचण, तांत्रिक कारणे आणि नैसर्गिक अडथळे यांसारख्या अनेक कारणांमुळे हा प्रकल्प सतत ढकलला गेला। दरम्यान केंद्रीय मंत्री, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक वेळा या महामार्ग कामाबाबत निश्चित मुदती जाहीर केल्या। त्याचप्रमाणे खासदार सुनील तटकरे यांनी देखील विविध मंचावरून महामार्ग लवकर पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती। मात्र या सर्व घोषणांनंतरही वास्तवात अनेक ठिकाणी कामे अद्याप अर्धवट स्थितीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सध्या महामार्गावर प्रवास केला तर अनेक ठिकाणी अपूर्ण पूल, अर्धवट उड्डाणपूल, सुरू असलेली खोदकामे आणि वाहतुकीसाठी तात्पुरते मार्ग पाहायला मिळतात। पावसाळ्यात या समस्यांची तीव्रता आणखी वाढणार। चिखल, खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन या ठिकाणी करावा लागतोय। कोकणातील उद्योग, व्यापार, पर्यटन आणि शेती क्षेत्रासाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु काम रखडल्याने आर्थिक विकासालाही फटका बसत असल्याची भावना स्थानिकांमध्ये आता निर्माण झाली आहे। पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून कोकणच्या पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे। आज ही परिस्थिती अशीही नागरिकांना नवीन आश्वासनापेक्षा प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्याचे पाहायचे आहे। अनेक पूल आणि उड्डाणपूल अद्याप पूर्णत्वाचा प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे महामार्ग पूर्ण होण्याची नवी तारीख कोणती यापेक्षा काम प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड।